हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय अँगल्स. मराठीमध्ये आपण त्याला कोन असं म्हणतो. कोन म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येतो तो आईस्क्रीमचा कोन, बरोबर आहे. कारण त्याच्या नावावरूनच, त्याच्या आकारावरूनच त्याला आपण कोन असे म्हणतो. तर ह्या अँगलची वेगवेगळी उदाहरणं आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसतात. जसं की इथं दिलेली ही पिझ्झा स्लाइस आहे किंवा हा आईस्क्रीम कोन आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अँगल्स. तर या अँगलची कंपोनंट्स कोणती ते आज आपण पाहणार आहोत. अँगल्स. In previous class, we already studied about angles, components of angles, and naming of an angle. So, before starting this chapter, let us revise what we studied in previous class. So, first, the figure given here is angle. Two rays when meet at a common point or meet at one point, the figure formed is an angle, or two different rays starting from the same point. हे दोन different rays आहेत and they are starting from one same point, one common point, forms an angle. अशा प्रकारच्या आकृतीला आपण अँगल असं म्हणतो. आता या अँगलचे आपण गेल्या वर्षी कंपोनंट्स पाहिलेले आहेत. तर फर्स्ट इज वर्टेक्स. कंपोनंट्स ऑफ अँगल्समध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं होतं वर्टेक्स. तर वर्टेक्स कशाला म्हणतो आपण? द कॉमन पॉईंट ऑफ आर्म्स ऑफ अन अँगल. द कॉमन पॉईंट ऑफ अन आर्म्स. ह्या दोन आर्म्स आहेत. या दोन आर्मचा कॉमन पॉईंट जो आहे, दिस कॉमन पॉईंट इज कॉल्ड ॲज वर्टेक्स ऑफ अन अँगल. समजा याला नाव दिलं आपण आर. तर या आकृतीचा वर्टेक्स कुठला झाला? वर्टेक्स झालेला आहे आर. सेकंड कंपोनंट आपण पाहिलं होतं ते म्हणजे आर्म्स. आर्म्स कशाला म्हणतो आपण? तर द टू रेज विच फॉर्म अन अँगल. द टू रेज विच फॉर्म अन अँगल आर कॉल्ड ॲज आर्म्स ऑफ अन अँगल. म्हणजे हे जे दोन रेज, ह्या दोन रेजमुळे अँगल तयार होतो. या दोन रेजला आपण त्या अँगलचे काय म्हणतो? आर्म्स असे म्हणतो. मग आर्म्सला सुद्धा नाव देत असताना आपल्याला काय करायचं आहे? या रेचा म्हणजे एक रे म्हणजे एक आर्म झाला, तर दुसरा रे म्हणजे दुसरा आर्म झाला. समजा आहे पॉईंट एस आणि हा आहे समजा पॉईंट पी. तर याचे आर्म्स कुठले झाले? हा पहिला आर्म झाला साईड आर एस आणि दुसरा आर्म झाला साईड आर पी. गेल्या क्लासमध्ये आपण हे पाहिलेलं आहे, वर्टेक्स ऑफ अन अँगल, आर्म्स ऑफ अन अँगल. त्याचबरोबर आपण गेल्या क्लासमध्ये शिकलेलो आहोत टाईप्स ऑफ अन अँगल. 3 टाईप्स आपण शिकलेलो आहोत. पहिला आहे अक्यूट अँगल, ज्याला की मराठीमध्ये आपण म्हणतो लघुकोन. अक्यूट अँगल म्हणजे अन अँगल विच इज ग्रेटर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲज अक्यूट अँगल. दुसरा अँगल आपण शिकला होता तो म्हणजे राईट अँगल. अन अँगल विच मेजर 90 डिग्री इज कॉल्ड ॲज राईट अँगल. अँड द थर्ड टाईप इज ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे अन अँगल विच मेजर्स greater than 90 degree but less than 180 degree is called as obtuse angle. हे आपण गेल्या वर्षी सर्व शिकलेलो आहोत. तर आता या पाठामध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आपल्याला अँगलचे अजून दुसरे टाईप्स कोणते आहेत, दुसरे प्रकार कोणते आहेत ते शिकायचं आहे. मी काय म्हणले, लेट अस सी हाऊ टू नेम अन अँगल. अँगलला नाव कशा प्रकारे द्यायचं गेल्या वर्षी आपण हे पाहिलेलं आहे. अन अँगल इज नेम यूजिंग 3 लेटर्स. अँगल्सला नाव देण्यासाठी आपण 3 लेटर्सचा वापर करतो. अँड दिस लेटर स्टार्टिंग फ्रॉम एनी आर्म. कुठल्याही एका आर्मपासून सुरू करायचं आहे, बट आवर वर्टेक्स शुड बी रिप्रेझेंटेड ॲट मिडल पोझिशन. अँगलला नाव देत असताना आपण कुठल्याही एका आर्म्सपासूनच्या पॉईंटपासून, आर्म्सवरील पॉईंटपासून सुरुवात करू शकतो, पण
आपला वर्टेक्स मात्र कुठे आला पाहिजे, मध्यभागी आला पाहिजे. त्याचबरोबर अँगलला नाव देत असताना आपण अँगलचं सिम्बॉल यूज करतो. दिस इज द सिम्बॉल ऑफ अन अँगल. याचं वाचन करत असताना अँगल असं म्हणायचं. तर हा आहे हे अँगल. आपल्याला या अँगलला नाव द्यायचं आहे. तर हा झाला अँगल SRP. अँगल SRP. आपलं वर्टेक्स कुठं आला पाहिजे, मध्यभागी आला पाहिजे. ते इथं आलेलं आहे. त्याचबरोबर याच अँगल आपण इकडच्या बाजूने सुरुवात करून हे नाव देऊ शकतो. जसं की हा झाला अँगल PRS. अँगल PRS. अजून एक उदाहरण घेऊया. समजा मी इथे दुसरा अँगल काढला. आहे पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C. इन दिस अँगल B इज द वर्टेक्स. B हा काय आहे, याचा वर्टेक्स आहे. अँड आर्म्स ऑफ दिस अँगल आर BA is first arm and BC is second arm. BA हा एक आर्म आहे आणि BC हा एक आर्म आहे. And name of this angle is angle CBA. लक्षात ठेवा, आपला वर्टेक्स कुठे आला पाहिजे, मध्यभागी आला पाहिजे. किंवा याला दुसरं नाव कसं देता येईल आपल्याला, अँगल ABC. तुमच्या लक्षात आलं असेल वर्टेक्स ऑफ अँगल, आर्म्स ऑफ अन अँगल अँड